सुजित काय करतोयस? हा तू पितोयस? अरे तुला बरं नाही वाटलं अजून आणि तू लगेच प्यायला लागलास? ए मॉम, मी काय करायचं काय नाही करायचं ते तू सांगायची गरज नाहीये. आउट. सुजित मला तुझं दुःख कळतंय, पण जे झालं तो एक अपघात होता आणि जे झालं ते आपण बदलू शकत नाही ना. तू स्वतःला त्रास करून नको घेऊस आणि हे बघ, दोष पण देऊ नको स्वतःला. मी आहे ना, तुझी मॉम तुझ्या बरोबर आहे. तुझं दुसरं लग्न कशासाठी लावून देत होते मी? एवढीच अपेक्षा होती की ह्या घराण्याला वंश मिळावा. आणि तोच मी आता नाही देऊ शकत आहे. या आधी सुद्धा एक मुलगा म्हणून मी डॅडच्या तुझ्या अपेक्षा कधी पूर्ण नाही करू शकलो आणि इथून पुढे सुद्धा नाही. या पुढे सुद्धा तुमच्या अपेक्षा मी कधी पूर्ण नाही करू शकणार आहे. त्यांना एक चांगला मुलगा हवा होता, पण आता चांगला काय वाईट काय, आता तर मी डॅडची कुठलीच अपेक्षा नाही पूर्ण करू शकणार. त्यांना वारस हवा होता ना या कुटुंबाचा. वारस मी आता देऊच शकणार नाही. म्हणजे इतकं ऑपरेशन झालं, एक शब्द नाही, चौकशी नाही की बघितलं सुद्धा नाही डॅडनं माझ्याकडे. का बघतील? आता काय उपयोग आहे माझा त्यांना? उगाच वाचलो यार त्या हल्ल्यात मी. मेलो सुद्धा बरं झालं असतं. सुजित इकडे बघ, इकडे बघ. बघ तुझी मम्मा आहे ना तुझ्या बाजूने उभी आहे. काय प्लीज सुजित असं नको बोलू. ए मम्मा, तू खोडं नको बोलू यार. तू माझ्याशी चांगलं वागतेय कारण अजूनही तुला अपेक्षा आहे की कदाचित काहीतरी मिरॅकल होईल आणि मी बाप बनू शकेन. ती कधीच बाप नाही बनू शकणार. आणि माझी काळजी वाटली म्हणून माझं दुसरं लग्न नव्हते लावत तू. तुला सुद्धा या घराण्याचा वारस हवा होता, जो मी आता कधीच नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे डॅडसाठी तुझ्यासाठी आय एम युजलेस. बरोबर ना? नाही रे सोन्या, असं नको बोलूस. त्याची बात तुला काय आता नाही ओळखत मी मॉम. समजी जा यार, मला कोणीच नकोय. मला एकटं राहायचं यार. गो आउट. सुजित ऐक ना. प्लीज लिव्ह मी अलोन. प्लीज लिव्ह मी अलोन मॉम. गो. सुजित ऐक. निघ, मला एकटं राहायचंय. नाही सुजित. निघ, मला एकटं. फॉर गॉड सेक लिव्ह मी अलोन. चल चल आउट. सुजित सुजित. याने नैराश्यात काही चुकीचं पाऊल नको उचलायला. साहेब, काय रे म्हणे? पार्टी ऑफिस मधून मला फोन आला होता, तुम्ही फोन उचलत नाही म्हणून. बरं, ते जाधव हे म्हणत होते उद्याची मीटिंग कन्फर्म आहे की नाही. उद्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. काय साहेब, विरोधी पक्षातले 2-3 नगरसेवक आहेत, त्यांना आपल्याला जॉईन व्हायचंय. त्यांना भेटायचंय, तुम्हाला बोलायचंय. त्यांना सांग मी आजारी आहे म्हणून. बर, ही फाईल बघा एकदा. मी सगळे आकडे चेक केले, पण तुम्ही पण बघा. बर.
अहो अहो ऐका ना, सुजितने स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय. तो दार नाही उघडते. तुम्ही त्याला भेटला नाहीत ना, त्याचा धसका घेतलाय त्याने. तुम्ही एकदा चला ना, भेटा ना त्याला. त्याला खरंच खूप वाईट वाटतंय. प्लीज चला ना. ही त्याची नेहमीची नाटक आहेत शालिनी. तू काय त्याला आज ओळखतेस का? अहो तसं नाहीये. त्याला खरंच वाईट वाटतंय. तो तुमची वाट बघतोय. हे बघा शालिनी, मला भरीच पाडू नका तुम्ही. मणी तू तरी सांग ना, हे आले ना तर हाक मारली तर सुजित दार तरी उघडेल. आणि त्याने रागाच्या भरात काहीतरी करून घेतलं स्वतःला, तर आपण काय करणार आहोत? साहेब, मॅडम बरोबर बोलताय. तुम्हाला माहिती आहे ना सुजित किती हट्टी आहे. त्याने दार उघडलं नाही, रागाच्या भरात काही कमी जास्त केलं तर तुम्ही नका चिडू त्याच्यावर. तो ऑलरेडी फ्रस्ट्रेड आहे. चला साहेब प्लीज. साहेब चला ना प्लीज. ठीक आहे, चला. सुजित दार उघड. सुजित दरवाजा उघड. सुजित दार उघड, मला भीती वाटते. सुजित तू काय करतोयस? सुजित दार उघड, नाही तर आम्ही दरवाजा तोडू. सगळं घर तोडून टाका. मला काय करायचं? मला एकट्याला राहू द्या यार. प्लीज तुम्ही जा नाही, प्लीज. मणी हा कसा बोलतोय बघितलंस? ऐकलंस तू? सुजित, मी इथे बाहेर आलोय. दार उघड. दार उघडलं नाहीस तर मी जातो. तू बस आतमध्ये रडत. तुम्ही खाली थांबा. मला सुजितशी महत्वाचं बोलायचं आहे. जा. सुजितराव, तुमची ही नाटकं एका मिनिटात बंद करा.